संघावर बंदी घातली आणि त्या बंदीच्या अनुषंगानं मला 7 जुलै 1975ला अटक केली आणि ते आणीबाणी उठल्यानंतरच मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर 21 मार्च 1977ला आमची सुटका झाली. अच्छा, कुठल्या तुरुंगामध्ये आपल्याला ठेवण्यात आलं होतं? नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक रोड. बरं. तुरुंगामध्ये दिनचर्या कशी होती? आता काय आहे, त्यावेळेसच आमचे ज्याला आपण क्रीम ऑफ द सोसायटी होतो म्हणू आपण, अर्थातच संघ, लोकांचा एकेकाळचा दृष्टिकोन असा होता की संघ म्हणलं तर वाया गेलेले पोरं, बुरसटलेले विचार, काठी घेणं, हाफ पॅन्ट घालणं, राखेत जाणं, काय 4-2 खेळ खेळणं करणं अशा संभ्रमात होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर हे विकत जाणारे लोक नव्हते आणि विकत जात नव्हते. म्हणून काय केलं की बाबा हे लोक तर जात नाहीत, काही करत नाहीत, ऐकत नाहीत. आणि आतापासूनच काँग्रेसची हे नाही, पद्धत नाही, ती जुनी पद्धत आहे. त्यांची वंशपरंपरागत आलेली पद्धत आहे की आपल्याच वंशामध्ये सगळी सत्ता राबावी, सगळे आपलेच व्हावं. ज्यावेळेस इंदिरा गांधींना सगळं अंधकार दिसू लागला चहूकडे, कुठेही काही रस्ता सापडला गेला, ना कोर्टाचे दरवाजे नाही आहे. कोर्टाच्या अलाहाबाद हायकोर्टानं त्यांचं निवडणूक जी त्यांची परंपरागत कॉन्स्टिट्युशन होती तिथून त्यांनी पराभूत झाले. पराभूत म्हटलं तर सुरुवातीला झाले, त्यांच्या विरुद्धचं जे काही होतं 1 लाख मतांनी पुढे होते. त्यांनी अलाहाबाद हायकोर्टामध्ये अपील केलं आणि त्या अपिलामध्ये कोर्टाने असा निकाल दिला की सत्तेचा दुरुपयोग करून इंदिरा गांधी सत्तेवर आलेल्या आहेत, त्यांच्यामुळं त्यांची सीट रद्द करण्यात आलेली आहे. मग आता दुसरा काही विलाज नव्हता ना, काही नव्हता. आता ते काय करणार? त्या अलाहाबाद हायकोर्टाच्या जजमेंटच्या विरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टात केले. तिथेही त्यांचं जे काही पिढीजात गुणधर्म होता तो सुटला नाही. आता कसं आहे, सुप्रीम कोर्टाची जजेसची अपॉइंटमेंट करते वेळेस सिनियरिटी लक्षात घेतली जाते. पण या बाईने 3 जजेसना डावलून आपल्या अनुकूल असलेल्या व्यक्तीलाच चीफ जस्टिस म्हणून सुप्रीम कोर्टाचा नेमला. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. कोर्ट कुठलाही असो, काही असो, त्यांच्या मनात काहीतरी जरी असला तरी कायद्याच्या विरुद्ध ते जाऊ शकत नाही. कायदा इंदिरा गांधीच्या विरुद्ध होता आणि त्याचाच नेमका फायदा घेऊन त्यांचं तेच फेटाळलं गेलं. आणि मग शेवटी त्यांना इलेक्शन डिक्लेअर करावं लागले. इलेक्शन घोषित झाले 1977ला, जानेवारीचा कितीतरी महिना होता. आणि तेव्हा काही जे लोक होत्या आणीबाणीमध्ये, जे सुरुवातीला घोषित झाल्याबरोबर जे टॉप लीडर्स होते, मगाशी मी सांगितलेलं होतं की बाबा सगळ्या पक्षातले, सगळ्या थरातले डॉक्टर्स, इंजिनियर्स, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, सगळ्यांना डांबून ठेवले. जवळपास 1 लाख लोकांच्या वरे काहीच खाना झाल्यासारखा झाला होता आणि त्यांनी त्याला डांबून टाकलेलं होतं. मग ह्या लोकांनी सांगितलं की बाबा आता एवढे सगळे आपले पर्याय असून इतकंच की भारत माता की जय असा उद्घोष जरी केला तरी तो देशद्रोह ठरला जायचा, त्याच्यावर खटला भरला जायचा. मी सांगतो पुढे माझ्या भाषणामध्ये सांगतो, कारण हेच रिपिटेशन होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.